नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाची माहिती आहे. मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता मिळून बरेचसे येथे कालावधी पूर्ण झालेला आहे. परंतु मित्रांनो, आता नमोचा येथे 4था हप्तासुद्धा मिळण्याची अशी अपेक्षा होती. परंतु मित्रांनो, आतापर्यंत नमोचा 4था हप्ता शेतकऱ्यांना येथे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला नाही. परंतु मित्रांनो, येथे शेतकऱ्यांना येथे शेती खर्चाची बाब पाहता येथे चिंतेची असा प्रश्न निर्माण होतो शेतकऱ्यांकडे. त्याकरता शेतकरी आतुरतेने नमोच्या 4थ्या हप्त्याची येथे आतापर्यंत वाट बघत आहे. तर मित्रांनो, आता शेतकऱ्यांना असं वाटत आहे की नमोची येथे स्कीम बंद पडली की काय. मित्रांनो, आता हे नमोच्या 4था हप्ता आतापर्यंत शेतकऱ्याला का मिळाला नाही याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहे. त्याआधी मित्रांनो, या चॅनलवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल, या व्हिडिओवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर आताच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, नेमकी कशा कारणामुळे मिळाला नाही नमोचा 4था हप्ता हे बघूया. तर यामध्ये आपण बघू शकता, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महाराष्ट्र राज्य सरकारने राबवलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ ठरली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना राबवण्यात आली असून यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मानधन देण्यात येते. या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत झाली आहे. मात्र सध्या शेतकऱ्यांमध्ये या योजनेच्या 4थ्या हप्त्याबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. जुलैपर्यंत असलेल्या या हप्त्याचा कालावधी संपल्यानंतरही ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतर शासनाकडून पुढील हप्त्याच्या तारखेच्या संदर्भात कोणतीही घोषणा झालेली नाही. तर मित्रांनो, या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये योजना बंद होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण शेतकऱ्यांच्या या चिंतेमागे अनेक कारणं आहेत, ज्यामध्ये हंगामी गरजा, कृषी खर्च आणि दैनंदिन खर्चाचा समावेश आहे. तर येथे बघू शकता मित्रांनो, तुम्ही या योजनेसाठी करण्यात आलेली निधीची तरतूद पूर्णपणे संपली असल्या कारणाने शेतकऱ्यांचा हप्ता मिळण्यात विलंब झाला आहे. मात्र शासन या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आणि मित्रांनो, पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्याद्वारे योजनेसाठी निधीची मागणी करण्यात आली होती, ज्याला मंजुरी मिळाली आहे. आता लवकरच शासनाकडून या संदर्भातील GR निर्गमित करून निधी वितरणाची मंजुरी दिली जाण्याची अपेक्षा आहे. तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने येथे बघू शकता की येथे नमोच्या 4थ्या हप्त्याची येथे शासनाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे या हप्त्याला येथे विलंब होत आहे. मित्रांनो, काही दिवसात येथे नमोच्या 4थ्या हप्त्याला येथे निधीकरता मंजुरी मिळाली आहे. लवकरच येथे शासन GR निर्गमित करून निधी वितरित करणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने छोटीशी माहिती होती. माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.